मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शालेय महाविद्यालयीन शिक्षणात शासकीय वसतिगृहांची मोठी मदत होत असते। वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा मिळतात, पण यात सरकारी आणि अनुदानित वसतिगृहाची दैना उडाल्याचं निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदवण्यात आलं। वसतिगृहांसाठी तरतूद असून सुद्धा तब्बल 56 कोटी रुपये खर्चच न झाल्यानं जवळपास 9,000 विद्यार्थी वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित राहिल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय। शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची दैना। कॅगच्या अहवालात सरकारवर ठपका। पुरेसा निधी मिळूनही सुविधांचा अभाव। सुरक्षेसह वैद्यकीय सुविधांवरही सवाल। राज्यातील सरकारी आणि अनुदानित वसतिगृहांच्या कारभारावर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात जोरदार ताशेरे ओढले गेले आहेत। कॅगनं गेल्या 2 वर्षात राज्यभर केलेल्या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय। काही अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच आढळले नसल्यानं ती बनावट असल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय। राज्यात 443 सरकारी आणि 2,388 अनुदानित वसतिगृह आहेत। त्यात मार्च 2024 अखेरपर्यंत एकूण 1,21,971 विद्यार्थी आणि 40,543 विद्यार्थिनी शिकत होत्या। यापैकी 18 सरकारी तर 21 अनुदानित वसतिगृहामध्ये कॅगनं प्रत्यक्ष पाहणी केली। या सर्व वसतिगृहांचे 2022 पासून 2024 पर्यंतचं लेखापरीक्षण कॅगच्या वतीनं केलं गेलं। या वसतिगृहांसाठी हजारो कोटी खर्च होत असतानाही विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा देखील मिळत नसल्याचं कॅगच्या पाहणीत उघड झालंय। या वसतिगृहांवर सरकारनं 2022 ते 24 या कालावधीत 2,321 कोटी खर्च केले। मात्र पुरेसा निधी मिळून सुद्धा भोजन कक्ष, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, मासिक वृत्तपत्र, रंगीत टीव्ही, सीसीटीव्ही, इन्व्हर्टरच्या सुविधांची कमतरता होती। विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही होत नसल्याचं पाहणीत समोर आलं। तर 4 ठिकाणी भोजन कक्षात टेबल खुर्च्या नसल्यानं मुलांना जमिनीवर बसून जेवावं लागत होतं, तर काही ठिकाणी भोजन कक्षच नव्हता। अपंग विद्यार्थ्यांना तळमजल्यावर सुविधा देणं अपेक्षित असताना मोशी, नगर, धाराशिव, जत, जालना, नागपूरच्या मनीष नगरमध्ये वरच्या मजल्यांवर निवासाची सोय करण्यात आली होती। कॅगच्या अहवालात केवळ सोयी सुविधांच्या अभावावर बोट ठेवण्यात आलं नाही, तर या वसतिगृहांची जबाबदारी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या कारभारावरही कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। सरकारी वसतिगृहांकरता 2023-24 या वर्षात तरतूद असलेल्या 487 कोटीपैकी 56 कोटी 65 लाख रुपये प्रत्यक्षात खर्चच झाले नाही। प्रत्येक तालुक्यात वसतिगृह सुरू करण्याच्या योजनेचा पाठपुरावा न केल्यानं 117 तालुक्यांमधील सुमारे 8,930 विद्यार्थी वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित राहिले। कॅगच्या अहवालातून शासकीय वसतिगृहांचं भीषण वास्तव उघड झाल्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। बिछाने नीट नाही आहे। खरं तर माझ्याकडे जी माहिती, बिछाने घेतले गेलेले, मच्छरदाण्या घेतल्या गेलेल्या, उशा घेतल्या गेलेल्या, कुठंच त्या पोहोचलेल्या नाही आहे। फक्त कागदावर ह्या समाज कल्याण विभागाने, सामाजिक न्याय विभागाने ह्या खरेदी केलेल्या, याचं टेंडर निघालेलं आहे, पण विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचत नाही। कित्येक इमारती जीर्ण अवस्थेत आहे, त्याच्या दुरुस्त्या होत नाही, अधिकारी नाही बऱ्याच ठिकाणी। आणि म्हणून मला असं वाटतं सामाजिक न्याय खातं म्हणजे आता सामाजिक अन्याय खातं झालेलं आहे, कारण या खात्याचा निधी जेवढा येईल तेवढा दुसरीकडेच वळवला जातो। राज्य हे पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेलं आहे। राज्य कर्जामध्ये बुडालेलं आहे आणि सत्ताधारी फक्त सवंग लोकप्रियतेच्या सकाळ संध्याकाळ नवनवीन घोषणा करतायत। आज राज्यावर 11 लाख आणि 2,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे। त्याच्यामध्ये कालच्या अधिवेशनमध्ये 97,600 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सरकारनं मंजूर करून घेतल्या। हे सरकार फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांचे पगार, त्याचबरोबर काढलेल्या कर्जाचे हप्ते, त्याच्यावरचं व्याज हे पुरं करण्यातच सरकारचा सगळा पैसा जातोय। जालन्यातील मोदीखान वसतिगृह, जाफराबाद, गोलापांगरी, बेलोरा, सिंदखेड राजा, लातूरच्या वसतिगृहांचा कारभार संशयास्पद असल्याचा ठपका कॅगनं ठेवला। आता कॅगनं सामाजिक न्याय विभागाच्या कारभारावर सवाल उपस्थित केल्यावर मंत्री संजय शिरसाट पुढे सरसावले। राज्यातील वसतिगृहांची स्थिती सुधारण्याचं आश्वासन सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिलंय। काही मागासवर्गीय हॉस्टेल्स जे आहेत, जे भाड्या तत्वावर आम्ही घेतलेले आहेत, अनेक वर्षापासून आहेत, ते आता आम्ही एक एक काढण्याचा प्रयत्न करतोय। जे खात्याचे जे काय हॉस्टेल आहेत
त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिलेला आहे. नवीन हॉस्टेलची निर्मितीसुद्धा आम्ही करतो आहे. आणि म्हणून आता यापुढे ही दैनंदिन अवस्था होऊ नये याचा प्रयत्न आमचा विभाग करत आहे. कॅग अहवालात राज्यातील शासकीय आणि अनुदानित वसतिगृहांच्या विदारक स्थितीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले गेले. हजारो कोटींचा खर्च करून सुद्धा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत हे वास्तव पुन्हा उघड झालंय. अनुदान लाटणारे विद्यार्थ्यांना जेवणही योग्य देत नाहीत हे अनेक घटनांमधून समोर आलंय. त्यामुळे आता कॅगच्या ताशेऱ्यानंतर राज्यातील शासकीय वसतिगृहांबाबत आता तरी सरकार गांभीर्यानं विचार करतं का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.